भाजपला मोठा धक्का, खासदाराविरोधात मराठा समाज आक्रमक. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि अशातच अनेक नेते दौऱ्याने प्रचारासाठी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गावोगाव फिरत आहे. लोकसभेची ती तयारी करताना दिसत आहे. पण अशातच बातमी समोर येत आहे थेट नांदेडमधून. मित्रांनो, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना माघारी पाठवलं. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं ते कोंढा गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आले होते. एक मराठा लाख मराठासह विविध घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मराठा समाजाचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनी काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षांच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे, अशी चिन्हे दिसत आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.